अखेर भुजबळांना मंत्रिपद मिळालं आणि भुजबळांची नाराजी दूर झाली। पण भुजबळ मंत्री होताच जरांगेंनी अजित पवारांना किंमत चुकवावी लागेल असा थेट इशारा दिलाय। पाहूयात। मी छगन चंद्रकांत भुजबळ गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की अखेर छगन भुजबळांचा शपथविधी झाला आणि भुजबळ कॅबिनेट मंत्री झाले। मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन। अचानक भुजबळांचे एकट्याचा शपथविधी झाल्यानं राजकीय वर्तुळातही भुवया उंचावल्या। मात्र जहां नहीं चैना वहां नहीं रहना असं म्हणणारे भुजबळ आता ज्याचा शेवट चांगला ते सर्व चांगलं असं म्हणतायत। जहाँ पे नहीं रहना वही रहना। ज्याचा शेवट चांगला ते सर्व चांगलं, ज्याचा शेवट चांगला ते सर्व चांगलं। चला। महायुतीचं सरकार आल्यानंतर भुजबळांचा पत्ता कट झाला, त्यामुळे भुजबळ नाराज झाले आणि थेट अजित पवारांवरही टीकेचे बाण सुटत होते। दरम्यानच्या काळात फडणवीसांच्या दोनदा भेटीगाठीही झाल्या, पण अखेर अजित पवारांनीच त्यांना मंत्रिपद दिलं। मला असं वाटतं की छगन भुजबळ एक ज्येष्ठ नेते आहेत। देशातला ओबीसींचा आवाज म्हणून भुजबळ साहेबांकडे पाहिलं जातं आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भुजबळ साहेबांना पुन्हा मंत्रिमंडळामध्ये घेण्याचा निर्णय केला। आम्ही देखील त्याचं स्वागत केलेलं आहे। मला असं वाटतं की व्यक्तींबद्दल वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी मतं असू शकतात, मला त्या मतांवर काही सांगायचं नाही। भुजबळांना मंत्रिमंडळात घेतलं आणि इकडे जरांगेंनी पुन्हा निशाणा साधला। अजित पवारांना किंमत चुकवावी लागेल असा इशाराच जरांगेंनी अजित पवारांना दिला। अजित दादांना हे काय म्हणतात ना, ते विनाशकाली विपरीत बुद्धी ही कुठून सुचली याची किंमत अजित दादांना खूप मोजावी लागणार आहे। जर त्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला तर त्यांनी जर आता त्याला सवय येते गैरवापर करायची मंत्रिपदाची, त्याची किंमत अजित दादांना फडणवीस साहेबाला मोजावी लागणार आहे। ह्या जरांगेने एवढा मोठा चुका नवे खेळ केलेले आहेत की त्यांनी संपूर्ण मराठा समाजाचं महाराष्ट्रामध्ये प्रचंड नुकसान केलेलं आहे आणि गावागावामध्ये त्यामुळे खरं म्हणजे मराठा समाज हा सगळ्यात मोठा बांधव म्हणून आम्ही मानतच आलो आणि सगळ्या ठिकाणी त्यांचा ताप तसाच वावर आहे। परंतु या कर्तृत्वामुळे या जरांगेच्या मराठा समाजाला सुद्धा जे आहे मी सांगतो की निश्चितपणे त्रास झाला। सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानी यांनीही भुजबळांना मंत्रिमंडळात घेतल्यानं टीका केली। 2.5 वर्ष जेलमध्ये जाऊन आलेलेच जनतेच्या डोक्यावर थोपवले असं दमानिया म्हणाल्या। मला खूप राग आला की असं काय आहे की राजकारणात एक भ्रष्ट मंत्री गेला तर त्याच्याऐवजी दुसरा भ्रष्ट मंत्री आपल्या डोक्यावर थोपवला जातोय। काय नाईलाज आहे की तुम्हाला अशाच माणसाला पुन्हा मंत्री म्हणून घ्यायचंय। 2.5 वर्ष जेलमध्ये राहून आलेले छगन भुजबळ तुम्ही आमच्या डोक्यावर थोपताय। मला तर कळत नाही या राजकारणाला म्हणायचं काय, आता किळसवाणी झाले एवढंच म्हणावंसं वाटतं। धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतल्यानंतर कुणाची वर्णी लागणार याकडे लक्ष होतं। अधूनमधून अजित पवार जयंत पाटलांना ऑफर देत राहिले, पण जयंत पाटील काही अजित पवारांकडे आले नाही। आता भुजबळांना मंत्री केलं ते चांगलंच झालं अशी प्रतिक्रिया जयंत पाटलांनी दिली। मी काय सरकारी प्रवक्ता आहे का? चांगलं झालं त्यांना संधी कामाची मिळाली, याविषयी त्यांना पहिल्यांदा मंत्रिमंडळातून बाहेर ठेवण्यात आलेलं, आता त्यांना घेण्यात आलेलं दिसतंय, त्यामुळं नक्कीच भुजबळांना आनंद झाला असेल। तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मंत्री माणिकराव कोकाटेंनी भुजबळांना घेण्याची संधी सोडली नाही। जहां नहीं चैनावाला वक्तव्य करून भुजबळांनी उतावळेपणा केला अशी टीका कोकाटेंनी केली। पक्षात राहून संघर्ष होणार की पक्षाच्या बाहेर? मग ते आता सगळ्यांना विचारून करीन, पण एक आहे, जहां नहीं चैना वहां नहीं रहना, जहां नहीं चैना वहां नहीं रहना। आणि काही लोक जरा उतावीळ आहे, जरा वाट बघत नाही, थोडंसं वाट बघितली पाहिजे। आणि दादांना सर्व कार्यकर्त्यांची जाणीव आहे,
वेळ आल्यावर प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय ते देत असतात, नेहमी न्यायाची भूमिका घेतात. तो त्यांचा निर्णय आहे, परंतु तो उतावळेपणाचा ते भाष्य होतं असं माझं मत आहे. उतावळ होण्याची आवश्यकता नाही. भुजबळ साहेब फार सिनियर लीडर आहे, त्यामुळे त्यांना कुठे ना कुठेतरी पक्ष न्याय देणारच होता, तो काही विषय नाही. पण आता त्या माध्यमातून त्यांना न्याय मिळाला आहे असं माझी स्वतःची खात्री झाली, माझं मन झालं. नाशिक जिल्ह्यात कोकाटे आणि झिरवाळ हे 2 कॅबिनेट मंत्री आहेत. आता भुजबळांच्या रूपानं दादांच्या राष्ट्रवादीतून एकाच जिल्ह्यात 3 कॅबिनेट मंत्री झालेत. शिवाय शिंदेंच्या शिवसेनेकडूनही दादा भुसे मंत्री आहेत. म्हणजेच आता नाशिक जिल्ह्यात 4 कॅबिनेट मंत्री झाले. त्यातच आता भुजबळांना मंत्रिपद मिळाल्यानं पालकमंत्री पदावरून जो वाद आहे त्यावरून शिंदेंच्या शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमी झाल्याची चर्चा आहे. आता नाशिकचं पालकमंत्रीपद गिरीश महाजनांकडे जाण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं बोललं जात आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी.